आणि आपण सगळ्यांनी नाती का जोपासली पाहिजे या संदर्भामध्ये एक धम्माचा प्रचारक म्हणून मला आपल्याशी संवाद साधायचा आहे. आज या ठिकाणी या खरिमी गावामध्ये दुःखांकित आणि शोकाकुळ असा हा उभळे परिवार आहे. त्याचबरोबर माझ्या अंधार गावचा शेजारचा गाव म्हणजे नडगाव. या नडगाव गावातील संघारे परिवार, महिलेला किंवा जिचं लग्न होऊन जातं त्या बाईचे दोन परिवार असतात. एक तर माहेरचा परिवार आणि दुसरा सासरचा परिवार. या दोघांमध्ये तिला एक सेतू म्हणून काम करावं लागतं, एक पूल म्हणून काम करावं लागतं. आणि हे पूल म्हणून काम करत असताना आपल्या माहेरचा उद्धार होता कामा नये आणि आपल्या सासरचा अवमान होता कामा नये. अशा या पद्धतीमध्ये आपलं जीवन जगावं लागतं, तो परिवाराला एकत्र जोडावं लागतं. आज या फुललेल्या संसारामधनं एक सुगंधित वातावरण होतं, एखादं सुगंधित फूल निघून जावं अशा पद्धतीचं वातावरण आहे. या ठिकाणी मी आदरणीय घायवट सर, त्याचबरोबर आमचे हरलाल उबाळे सर, नंतर आमच्या पवार मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर उबाळे सर, कावरामजी संगारे धनगर सर, जेजू उबाळे सर, या साऱ्यांनी आपल्याशी संवाद साधला. एकंदरीतच आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या समस्या ह्या खूप महत्त्वाच्या असतात. आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. त्यामुळं आम्ही याबद्दल नक्कीच सजग असलं पाहिजे. याबद्दल अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन आमच्या डॉक्टर मिलिंद गोळे यांनी दिलेलं. आम्हाला त्याची गरज आहे. आज आमच्या महिला वर्गाला ह्या आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेलं आहे, पण त्यांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की परिवार आपल्या परिवाराला एकत्रित कसं बांधून ठेवता येईल, आपल्या परिवाराच्या सुखदुःखामध्ये शेवटपर्यंत आपल्याला कशी साथ देता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या सगळ्यांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतीतून शिक्षण घेऊन येतात, सुटकोटामध्ये येत असतात. रमाईला कळतं, आजूबाजूची सारी मंडळी बाबासाहेब आंबेडकरांना बघायला जहाज ज्या ठिकाणी लागतं त्या ठिकाणी गेली. माता रमाईच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की माझ्याकडे तर फाटकं लुगडं आहे, माझ्या सरकारला, माझ्या बाबासाहेबाला पाहण्यासाठी अलोट गर्दी जमणार आहे, एक आनंदी वातावरण असणार आहे आणि त्या ठिकाणी माझं फाटकं लुगडं घालून मी जाऊ कशी, थोडस मनामध्ये संकुचितपणा आला. पण जर गेली नाही तर बाबासाहेबांना वाईट वाटेल. त्यामुळे आता गेलं पाहिजे, बाबासाहेबांच्या समाधानासाठी गेलं पाहिजे. त्याग, आयुष्यामध्ये त्याग किती महत्वाचा असतो हे सारं लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळी त्या माईला आठवलं की आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक जरी पटका भेट दिला होता. मातीला तिची आठवण झाली का तो जरी पटका आहे, तो जरी पटका लपेटून गेलं पाहिजे. आणि माईने त्या तो जरी पटका गुंडाळला आणि माई त्या ठिकाणी पोहोचली. रमाई आपल्या सगळ्यांचा आदर्श रमाई आहे, आपल्या सगळ्यांचा आदर्श भीमाई आहे, आपल्या सगळ्यांचा आदर्श सावित्रीबाई फुले, हेच आमचे आदर्श आहेत. याच्या व्यतिरिक्त आमचे आदर्श कुणी नाही, हे प्रत्येकानं आपल्या मनामध्ये ठासून लक्षात ठेवा. ज्या टीव्हीवरच्या मालिका लागतात त्या बोगस मालिकांकडे लक्ष देऊ नका. एकमेकाची नाती जोपासा. सासू सून ही आई मुलीसारखी वागली पाहिजे, तर जगण्याला खरे अर्थ आहे. आणि म्हणून रमाई ज्यावेळी त्या ठिकाणी राहिली, कोपऱ्यात उभी राहिली होती, बाबासाहेब आंबेडकरांनी भिरभिरती नजर सगळीकडे टाकली आणि मग बाबासाहेबांनी पाहिलं रमाई तर माझी कोपऱ्यात उभी आहे. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लोकांना काय कळलं नाही, पण तरी सुद्धा पती पत्नीचं नातं हे किती चांगलं असलं पाहिजे. रमाई बाबासाहेबांपेक्षा इतकी वर्ष दूर राहिल्या. त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेब या समाजाला तुमची गरज आहे, या कुटुंबाची गरज मी पूर्ण करेल. आज प्रत्येक बहिणीने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपलं कुटुंब घडवलं पाहिजे, आपल्या कुटुंबाला साथ दिली पाहिजे, आपल्या पतीला साथ दिली पाहिजे, आपल्या मुलांना चांगले संस्कार केले पाहिजे. कारण संस्काराशिवाय वाढलेली पिढी ही काहीच कामाची नसते. ज्या ज्वारीमध्ये कणसं नसतील आणि ज्या माणसामध्ये माणुसकी नसतील अशी माणसं आणि ती माणसं काहीच कामाची नाही. आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडलं पाहिजे. आणि म्हणून माता रमाईचा तो त्याग आहे तो समाजाने घेतला पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईला गमावलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची 3 मुलं गमावली, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची मुलगी गमावली,
ही सारी आपली नाती मातीत काढली ते तुम्हा सगळ्यांना या जमिनीवर तारण्याकरता. मग आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रार्थना करणार आहोत का? आम्ही याचा विचार केला पाहिजे. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाला आम्ही मानलं पाहिजे. मागाशी सरांनी उल्लेख केला की आता जनगणना होत आहे. त्या जनगणनेमध्ये आपण आपला उल्लेख काय करायचा आहे? जरा सजग व्हा, आपलं डोकं जरा शांत ठेवा, व्यवस्थित शांत चित्तानं प्रत्येक काम केलं पाहिजे. शांत चित्तानं केलेल्या प्रत्येक कामाला यश मिळतं, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि म्हणून आता येणारा सध्याचा कालावधी आहे हा पावसाळा चालू झालेला आहे, वर्षावास येतोय. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये धम्म चर्चा केली जाते, धम्म श्रवण केलं जातं, चांगल्या गोष्टी ऐकल्या जातात. त्या संस्काराची शिदोरी घेऊन वर्षभर आपल्याला जगायचं असतं. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा ही तुमची आमची साऱ्यांची मातृतुल्य संस्था आहे. या धम्म संस्था तालुक्याचा कोषाध्यक्ष या नात्यानं तसंच बौद्धाचार्य नात्यानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण धम्माच्या वाटेवर चला. कारण धम्माच्या वाटेवर आतापर्यंत जो जो चाललेला आहे त्याला नुकसान मिळालेलं नाही. आता जाती जरा मरण महापरिमुच्च समिती, जाती जरात आहे, प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला रोग आहे, प्रत्येकाला व्याधी आहे, त्यातनं हे शरीर जाणार. पण आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत माणसाची माणुसकी जपली पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्ध धम्माच्या मधून टाकल्यानंतर जे मानवतेचा केंद्रबिंदू तथागत भगवान गौतम बुद्ध आहे ते सांगतात माणसाने माणसाशी माणुसकी आणि माणुसकीच्याच नात्याने वागलं पाहिजे. दुसऱ्याची छळवणूक आणि पळवणूक करता कामा नये. दुसऱ्याचा जो काय विश्वास आहे हा विश्वास आपण संपादित केला पाहिजे. लांडी लबाडी करून जगणाऱ्या माणसाचे दिवस फार कमी असतात. लक्षात ठेवा, चांगल्या पद्धतीत जीवन जगण्यासाठी बुद्ध धम्माचा अवलंब करा. बहुजन नायकांचे विचार ऐका आणि खऱ्या अर्थात या माऊलीला आदरांजली धरेल. मागाशी मॅडम म्हणाल्या की या माऊलीने अंगणवाडी मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीत काम केलंय. मातीला गोळा, तो मातीचा गोळा असतो त्याला आकार देण्याचं काम, जसं कुंभार एखाद्या मातीला आकार देऊन विविध पद्धतीची भांडी तयार करत असतो त्याच पद्धतीमध्ये शिक्षक, मग या शिक्षण क्षेत्रामध्ये कोणी जो काम करत असेल तो प्रत्येक जण या भारत देशाचा सुजाण आणि संस्कारक्षम असा नागरिक घडवण्याचं काम करतो. या मातेनं त्याच पद्धतीमध्ये नागरिक या ठिकाणी होण्याचा प्रयत्न केला असेल असं मला इथल्या उपस्थितीवरून जाणवतं. डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, त्याचबरोबर आपल्या मनाचीही काळजी घेतली पाहिजे. आम्ही सद्धम्म वाचला पाहिजे आणि त्या धम्माच्या मार्गावर कार्यप्रवृत्त झालं पाहिजे. हेच या ठिकाणी उद्युक्त करतो आणि या दिवंगत मातेला भावपूर्ण आदरांजली वाहतो. इथेच सांगतो. जय भीम, नमो बुद्धाय.